नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अस्सल खानदेशी पद्धतीने वांग्याचं झणझणीत भरीत बनवणार आहोत. अगदी लोण्यासारखं हे वांग्याचं भरीत तयार होतं आणि हे वांगे जे मी वापरले आहे ते विशेष वांगे आहे, ते जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर व्हिडिओ थोडा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग अस्सल खानदेशी वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूयात. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगे घेतले आहे. जे वांगे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे. वांगे पुसले गेले की याला ना थोडेसे आपल्याला आधी काप देऊन घ्यायचे आहे. तर हे वांगे खानदेशामध्ये बामणोद म्हणून एक गाव आहे त्यातले आहे. तर अगदी जगप्रसिद्ध तिथले हे वांगे आहे, ज्याला GI सुद्धा मिळालेलं आहे. ह्या वांग्यांचं वैशिष्ट्य म्हणजे वरची साल पातळ असते, लांबट असतात आणि कमीत कमी बियांवाले हे वांगे असतात. तर असे काप देऊन घ्यायचे आहे सगळे, म्हणजे ना वांगं आतमध्ये व्यवस्थित शिजतं आणि भाजलं जातं. सगळ्या वांग्यांना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यामुळे सुद्धा वांगं अगदी एकसारखं बरं का भाजलं जातं, त्यामुळे तेल आवर्जून लावा. आता गॅसवर ही जाळी ठेवायची आणि सगळ्या बाजूने आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे. वांगं भाजत असताना महत्त्वाची टीप म्हणजे अगदी ना देठापाशी ते व्यवस्थित भाजायचं. वांगं भाजलं गेलं की त्याचं देठ आपोआप निघून यायला पाहिजे इतपत आपल्याला वांगं भाजायचं आहे, म्हणजे अगदी मऊसूत हे वांग्याचं भरीत आपलं तयार होतं. अशा पद्धतीने मी सगळी वांगी या ठिकाणी भाजून घेतली आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. आता आहे ना, मी आज जाळीवर एक 5 ते 6 मिरच्या भाजून घेणार आहे. या थोड्या मीडियम तिखटवाल्या मिरच्या मी वापरल्या आहे. मिरचीचं प्रमाण आणि तुम्हाला कशी मिरची खायला आवडते त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. पण वांग्याचं भरीत आहे ना, हे झणझणीतच खायला छान लागतं. ह्यासुद्धा मी हलक्याशा अशा भाजून घेतल्या आहेत सर्व साईडने. आता वांगं आपल्याला सोलून घ्यायचं आहे. वरची जी काळी त्याची लेयर तयार झालेली आहे ती काढायची. तुम्ही बघू शकता वांग्याचं देठ अगदी इझिली निघालं आहे, म्हणजे आपलं सगळं वांगं अगदी व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. तर आहे ना, वांग्याचं वरचं साल काढताना काय करायचं, हाताला थोडं पाणी लावायचं आणि मग ते काढायचं, म्हणजे अगदी व्यवस्थित त्याचं साल निघून येतं. तर सगळी वांगी मी याच पद्धतीने इथे सोलून घेतलेली आहे. तर खानदेशामध्ये बडगी म्हणून एक प्रकार असतो, ज्यामध्ये खरं तर हे वांग्याचं भरीत घोटून तयार केलं जातं. पण आता आपल्याकडे बडगी नसल्यामुळे मी काय करणार आहे, असं पोटॅटो मॅशरने याला मॅश करून घेणार आहे. अगदी मऊसूत मॅश करायचं आहे, लक्षात असू द्या. तर इथे आपलं हे मस्त भाजून वांगं रेडी झालं आहे. आता मिरचीसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर याचा ठेचा तयार करायचा आहे. तर मिरचीचं प्रमाण थोडं जास्तच घ्या, त्याने चव खूप छान लागते. त्यानंतर छोट्या आकाराच्या 10 ते 15 मी लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहे. पाव चमचा मीठ टाकून याचं वाटण तयार केलं आहे. आता फोडणीसाठी ना 4 मोठे चमचे तेल घ्यायचं आहे. वांग्याचं भरीत म्हटलं किंवा वांग्याची भाजी म्हटली की तेलाचं प्रमाण हे थोडं जास्त घेतलं जातं खानदेशात आणि त्याने चवसुद्धा खूप छान लागते. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा आपल्याला यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि मी पाव चमचा ओवासुद्धा टाकला आहे. ओवा आवर्जून टाका, याने चव तर छान येते, पण हे वांग्याचं भरीत पचायला हलकं होतं. त्यानंतर आहे ना, यामध्ये मी पाव कप इतके शेंगदाणे टाकले आहे. कच्चे शेंगदाणे आहे. हे अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे. छान असे खरपूस परतवले गेले की यामध्ये आपल्याला तयार केलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे आणि फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. 1-2 मिनिटासाठी मंद आचेवर आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे. काही ठिकाणी यामध्ये खोबऱ्याचे बारीक कापसुद्धा करून टाकले जातात. खानदेशामध्ये तर आहे ना, लग्नामध्ये आवर्जून असं वांग्याचं भरीत असतं, ज्याबरोबर कळण्याची भाकरी किंवा कळण्याच्या पुऱ्या सर्व केल्या जातात. 1 कप भरून मी यामध्ये कांद्याची पात बारीक कट करून टाकलेली आहे. आता आपण कांद्याची पात 1-2 मिनिट मीडियम फ्लेमवर परतवली की यामध्ये तयार केलेलं मॅश केलेलं वांगं टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यानंतर मात्र आपल्याला फक्त 1-2 मिनिटासाठी याला परतवायचं आहे. जास्त आपण हे वांग्याचं भरीत परतवलं ना नंतर, तर मग ते खूप कोरडं व्हायला लागतं. त्यामुळे थोडंसं परतवायचं आहे आणि कोथिंबीर टाकून ज्वारीची बाजरीच्या भाकरीबरोबर हे सर्व करायचं आहे. तुम्हीसुद्धा अस्सल खानदेशी पद्धतीने एकदा हे वांग्याचं भरीत करून बघा आणि रेसिपी आवडली ना तर कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.